24 तासांवर सोलापूर विधान परिषदेचा फैसला. कोण होणार जिल्ह्याचे आमदार? उद्या सकाळी 8 वाजता उघडणार आर आणि नानांचं भविष्य. राजकीय पटलावर मात्र राजेंद्र राऊतांचे स्टेटस घुमू लागलेत. ना दृश्य शक्ती ना जादूची कांडी. सिंहाची डरकाळी हवेतच विरल्याचं दिसून येत आहे. पाहुयात उद्याचा निकाल कसा असू शकतो. सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान झालं. मात्र या मतदानाआधी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामधील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. खरं तर ही निवडणूक एकतर्फी होती, कारण संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर भाजपची पकड मोठी होती. तर भाजपकडे साम दाम दंड भेद अशा अनेक प्रकारच्या ताकदीचा वापर केला जाऊ शकत होता. तसेच कट्टर विरोधक असणाऱ्या राष्ट्रवादीचे 3 आमदार, ज्यामध्ये अभिजित पाटील, उत्तम जानकर, करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील या तिघांनी राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत नाना देशमुख यांच्या विरोधात आपली भूमिका उघड मांडली. तर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व आमदारांनी एकत्र येऊन ही उमेदवारी दिली असती तर कदाचित भाजपमधील अनेक नाराज गटाचे नेत्यांनी इनडायरेक्ट साथ दिली असती. परंतु यांचेच नाही जाग्यावर आणि कुणाला बांधायचं धाग्यावर. त्यामुळे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलेली एकाकी झुंज म्हणजे केवळ अट्टाहास असल्याचं दिसून येतं. मात्र वसंत नानांच्या उमेदवारीमुळे मात्र एक नक्की घडलं, ते म्हणजे जिल्ह्यातील मतदारांना, भले ते भाजपचे असोत किंवा विरोधकांचे, त्यांना मात्र किंमत आली. नाहीतर भाजपने लाखोचा सौदा चहात सोडला असता. आता या निवडणुकीची मतमोजणी उद्या सोलापूरच्या नियोजन भवनामध्ये होणार असून यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. उद्या सकाळी 8 वाजता या मतमोजणीला सुरुवात होईल आणि 10:30 वाजेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. खरं तर अनेक राजकीय जाणकारांचा अंदाज असा आहे की भाजपचे राजेंद्र राऊत यांना 520 मतं पडतील, तर वसंत नाना देशमुखांना 190 ते 94 अशा पद्धतीत मतं पडतील असा अंदाज अनेक राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे बार्शीकर आणि संपूर्ण जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यासाठी जल्लोषाचा दिवस असणार हे नक्की.